दुधासोबत चुकूनही खाऊ नका हे पदार्थ, नाहीतर शरीरावर होतील गंभीर परिणाम. दूध पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले मानलं जातं, पण तेच दूध चुकीच्या पदार्थासोबत पोटात गेलं तर शरीरावर त्याचा उलटा परिणाम होऊ लागतो. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही रोज नियमितपणे दूध पीत असाल आणि त्याला आरोग्याची गुरुकिल्ली मानत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. नकळतपणे दुधासोबत आपण अशा काही गोष्टी खातो ज्या हळूहळू आपल्या पचनसंस्थेला आणि शरीराला आतून हानी पोचवतात. म्हणूनच आज आपण दुधासोबत कोणते पदार्थ कधीही खाऊ नयेत हे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. दूध पिणे फायदेशीर आहे की हानिकारक? मित्रांनो, दूध हा स्वस्तमध्येच एक परिपूर्ण आहार आहे. पण प्रत्येक अन्नासोबत दूध पिणे योग्य असतंच असं अजिबात नाही. आयुर्वेदानुसार दुधाची प्रकृती थंड आणि पचायला थोडी जड असते. जेव्हा आपण ते चुकीच्या अन्नासोबत पोटात घेतो तेव्हा गॅस, कफ, ॲसिडिटी, त्वचेचे विकार आणि सांधेदुखी यासारख्या तक्रारी उद्भवतात. क्रमांक 1. गूळ. दूध आणि गूळ एकत्र घेणे खूप आरोग्यदायी आहे असा अनेकांचा गैरसमज असतो. पण वास्तवात हे कॉम्बिनेशन पोटात जडपण निर्माण करते, कफ वाढवते आणि पोट फुगल्यासारखे वाटते. क्रमांक 2. अंडी. सकाळच्या नाश्त्यात अनेक जण दूध आणि अंडी एकत्र घेण्याची चूक करतात. दुधाची ताशीर थंड तर अंड्याची उष्ण असते. या परस्परविरोधी प्रश्नामुळे पचन बिघडते, पोटात गॅस धरणे, लिव्हरवर ताण येणे आणि शरीरात अशक्तपणा जाणवणे असे त्रास होतात. क्रमांक 3. चहा. काही लोकांना चहा प्यायल्यानंतर लगेच दूध पिण्याची सवय असते, जी अतिशय चुकीची आहे. चहामध्ये टॅनिन असते आणि दुधामध्ये कॅल्शियम. हे दोन्ही एकत्र आल्यामुळे पचनक्रिया मंदावते आणि अन्न घटकातील लोह शोषून घेण्याची शरीराची क्षमता कमी होते. क्रमांक 4. तीळ. तिळाची प्रकृती अतिशय उष्ण असते आणि दुधाची थंड. दूध आणि तीळ एकत्र खाल्ल्याने शरीरात पित्त आणि वात दोष बिघडतो, ज्यामुळे त्वचेवर लाल पुरळ उठणे आणि पोटातील आम्लपित्त वाढणे अशा समस्या निर्माण होतात. क्रमांक 5. मासे. दूध आणि मासे एकत्र खाणे हा सर्वात मोठा विरुद्ध आहार मानला जातो. या कॉम्बिनेशनमुळे शरीरात विषारी घटक तयार होऊन पांढरे डाग पडणे, त्वचेला खाज सुटणे आणि रक्त अशुद्ध होणे अशा त्वचेच्या गंभीर समस्या निर्माण होतात. क्रमांक 6. लिंबू व इतर आंबट फळे. लिंबू, संत्री, मोसंबी किंवा अननस यासारखी आंबट फळे दुधासोबत घेणे खूप धोकादायक ठरू शकते. दुधाचा स्वभाव थंड असतो, तर ही फळे तीव्र ॲसिडिक असतात. हे दोन पदार्थ एकत्र येतात. दूध पोटात फुटते, ज्याने मळमळणे, उलट्या होणे, ॲसिडिटी आणि स्किन ॲलर्जी होण्याचा धोका असतो. पोटात हे मिश्रण गेल्यास पचनक्रिया पूर्णपणे मंदावते.
क्रमांक 7. मुळा. दुधासोबत किंवा दूध पिण्यापूर्वी किंवा नंतर मुळा खाणे आयुर्वेदात पूर्णपणे वर्ज्य मानले गेले आहे. मुळा आणि दूध एकत्र आल्यास त्वचेचे गंभीर विकार, ॲलर्जी आणि पोटातील जळजळ प्रचंड प्रमाणात वाढू शकते. क्रमांक 8. मीठ व खारे पदार्थ. दुधासोबत मिठाचा वापर करणे आयुर्वेदात अजिबात योग्य मानले जात नाही. मीठ आणि दूध एकत्र आले की पोटात विशिष्ट रासायनिक प्रक्रिया होते. त्यामुळे दूध व्यवस्थित पचत नाही आणि आतड्यांवर ताण येतो. परिणामी गॅस, पोट साफ न होणे, पोटात जडपण आणि अंगावर खाज या समस्या होतात. क्रमांक 9. फळे व मिल्कशेक. आजकाल वेगवेगळ्या फळांचे मिल्कशेक पिण्याची मोठी फॅशन आहे. पण प्रत्येक फळ दुधासोबत चालत नाही. केळी, सफरचंद किंवा आंबा दुधासोबत अयोग्य प्रकारे खाल्ला तर पोटात गॅस होणे, पोट फुगणे, त्वचेची ॲलर्जी आणि दिवसभर सुस्ती किंवा आळस येणे असे त्रास होतात. क्रमांक 10. दही. दूध आणि दही दोन्ही दुग्धजन्य असले तरी हे कधीही एकत्र खाऊ नयेत. दही आंबट असते आणि दूध गोड. हे दोन्हीही एकत्र पोटात गेल्यावर कफ वाढतो, सायनसचा त्रास उफाळून येतो, सतत सर्दी राहते आणि सांधे दुखू लागतात. क्रमांक 11. अंकुरित कडधान्य. मोड आलेली कडधान्य, मटकी, मूग, हरभरे कच्ची किंवा शिजवून खाल्ल्यानंतर लगेच दूध पिणे टाळावे. अंकुरित कडधान्यांमध्ये घटक दुधासोबत पचायला अतिशय कठीण जातात, ज्यामुळे पोटात अतिप्रमाणात गॅस धरणे आणि पोट दुखणे असे त्रास होतात. क्रमांक 12. उडीद डाळ. उडीद डाळीचे पदार्थ जसे की मेदूवडा, उडदाची आमटी खाल्ल्यानंतर लगेच दूध पिणे आरोग्यासाठी घातक ठरते. उडीद डाळ पचायला जड असते आणि दुधासोबत तिचे सेवन केल्यास पचनक्रिया मंदावून पोट फुगणे, गॅस आणि सांधेदुखीचा त्रास उफाळून येतो. क्रमांक 13. कारले. कारल्याची भाजी खाल्ल्यानंतर लगेच दूध पिणे आरोग्यासाठी अतिशय नुकसानकारक आहे. कारल्याचा कडूपणा आणि दुधाचे गुणधर्म एकत्र आल्यास पोटात ॲसिडिटी, छातीत जळजळ आणि त्वचेवर खाज सुटणे असे विकार होतात. क्रमांक 14. टरबूज व कलिंगड. कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि ते लगेच पचते, तर दूध पचायला वेळ लागतो. हे दोन्हीही एकत्र पोटात गेल्यास पाणी आणि दुधाचे संतुलन बिघडते, ज्यामुळे जुलाब, मळमळ आणि पोटात तीव्र बेटके येणे असा त्रास होतो. हे विरुद्ध आहार चुकून खाल्ले गेल्यास सोपे उपाय. अशा वेळी दिवसभरात भरपूर कोमट पाणी प्यावे. जिरे, सुंठ आणि धने याचा उकळलेला काढा घेतल्यास पचन सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. दूध पिण्याची योग्य पद्धत आणि अचूक वेळ. दूध नेहमी कोमट प्यावे आणि त्यात इतर कोणतेही पदार्थ न मिसळता प्यावे. रात्री झोपण्यापूर्वी दूध पिणे आरोग्यासाठी सर्वोत्तम मानले जाते. हवे असल्यास त्यात चिमूटभर हळद किंवा वेलची पूड टाकू शकता.
मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.